अभ्यास 47 तूर्त आपल्यापुढे बेकारीचा एक भीषण व मोठा प्रश्न उभा आहे. इतर प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने आवश्यक त्या तरतुदी केल्या असोत किंवा नसोत, येथे हा जो प्रश्न आपल्यापुढे येत आहे त्याचे निवारण करण्यासाठी काहीतरी कार्य केले पाहिजे. सरकारपुढे अनेक प्रश्न आहेत व ते सोडवण्यासाठी सरकार अनेक कामे करीत आहे, हे मला माहीत आहे. परंतु हा प्रश्न सोडवण्याकरिता सरकारने काय तरतूद केली आहे याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे. हे जर सरकारने केले नाही तर लोकांमध्ये निराशेची लाट उठेल. जनतेच्या हिताचा प्रश्न सरकारपुढे असतो, हे मला माहीत आहे. त्याप्रमाणे ज्या वेळी असा प्रश्न या सभेपुढे येतो त्या वेळी आम्ही काही सूचना करतो. अभ्यास 48 आज मी येथे काही फार मोठे भाषण करण्यासाठी आलो नाही. मी नेहमी कमी बोलत असतो. माझ्या भाषणामध्ये मी फक्त एकच मुद्दा आपल्यापुढे विचारासाठी ठेवीन. आपणाला माहीतच आहे की आपल्या येथील पुष्कळ लोक शेतकरी आहेत. परंतु तूर्त तरी त्यांची परिस्थिती चांगली नाही. एखाद्या वर्षी अवर्षण पडते व त्यामुळे त्यांना पीक मिळत नाही व एखाद्या वर्षी पीक आले तरी व्यापारी त्यांचे शोषण करताना आढळतात. या परिस्थितीचे निरीक्षण व विश्लेषण करून त्यांच्यासाठी काय कार्य केले पाहिजे हे सरकारने ठरवले. त्यांच्यासाठी मोठी धरणे
बांधण्याचे सरकारने ठरवले व त्यासाठी आवश्यक ती तरतूद करून ती धरणे बांधली. परंतु आपल्याला जी माहिती आहे तिच्या आधारे आपण असे म्हणू शकू की त्यांची परिस्थिती अजून सुधारली नाही. सरकार त्यांच्याकरिता काहीच करीत नाही असे म्हणता येत नाही. शेतकरी सुद्धा या योजनांचा लाभ घेत असतात व वर्षभर कामे करतात. तेव्हा आपल्या पुढे जो प्रश्न येतो तो असा की अजून त्यांची परिस्थिती का सुधारत नाही. तसेच दुसरेही काही प्रश्न आपल्या पुढे येतात.